आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नाना पटोले आहेत। नाना भाऊ, काय सांगाल? एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे अधिवेशन मानला जातो आणि या संपूर्ण याच्यात या अधिवेशनाकडे आपण कसं बघता? कारण की दोन्ही सभागृहात जे आहे ते विरोधी पक्ष नेता नसणार, कसं बघता याकडे? बघा, या सरकारला विरोधी पक्षाचं गाजर दाखवायचं आहे, पण विरोधी पक्ष दोन्ही सभागृहात करायचं नाही आहे। आता मूळ प्रश्न असा आहे की जे काही चुका या सरकारने केलेल्या आहेत आणि त्या महाराष्ट्रासाठी भविष्यात फार नुकसानदायक होणार आहे। त्याच्यामध्ये एक हैदराबाद गॅजेटर आहे, यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी एक वाद निर्माण करून ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे बंजारा वर्सेस आदिवासी करून ठेवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जो पडलेला आहे, शेतकऱ्यांना मदत या सरकारला करायची नाही, फक्त आकडेवारी घोषणा करायची आहे। बेरोजगारांचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आणि विदर्भाच्या विकासाचं जे काही प्लॅन आहे त्यावर चर्चा सरकारला घडवून आणायची नाही आहे आणि त्यामुळे या पद्धतीचं विरोधी पक्ष नेतेपदाचा घोळ ठेवायचा, ती चर्चा ठेवायची आणि या अधिवेशनाचं सूप वाजवायचं, हे या सरकारचं प्लॅन आहे आणि त्याच्याबद्दलची भूमिका आम्ही आज सकाळी विधानसभेत मांडली आहे। आपण जर बघितलं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभागृहात टीका केली या सगळ्या याच्यात। नाना पटोले ज्यावेळेस सरकारमध्ये असतात त्यावेळेस सुद्धा कमी कालावधीचं संपूर्ण अधिवेशन होत होता। त्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री म्हणून देशामध्ये कोरोनाच्या वेळेस त्यांनी स्वतः याला नॅचरल कॅलॅमिटी याला डिक्लेअर केलेली होती आणि त्याच्यामुळे कोरोनासारख्या महामारीमध्ये अधिवेशन चालवायचं की नाही चालवायचं हा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि हे फडणवीसांनाही माहीत आहे आणि त्याच्यामुळे फडणवीसांनी बोलायचं म्हणून बोललेत, कारण की ते चुका करतात आहेत ते लपवण्यासाठी त्यांनी ती भूमिका मांडली। आणि मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा अधिवेशन चालतं, मुंबई हे गर्दीचं ठिकाण आहे आणि अशा वेळेस समजा कोरोना घुसला तर त्याच्यामुळे अनेकांचा जीव जाऊ शकत होता आणि त्यामुळे सगळ्यांच्या संमतीने ते अधिवेशन आपण कमी वेळाचं घेतलेलं होतं, हे फडणवीसाला माहीत आहे, पण त्यांना आपलं पाप लपायचं आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीची भूमिका मांडली। आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रासोबत विदर्भातही मोठं धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। नाना पटोले आक्रमक भूमिका नेहमी शेतकऱ्यांच्याबद्दल असतात, यंदा नाना पटोलेंची भूमिका कशी असणार आहे शेतकऱ्याबद्दल? बघा, मी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या बद्दल नेहमी आपली भूमिका मांडत आलेलो आहे। पावसाळी अधिवेशनात मी ती भूमिका मांडलेली होती, याही अधिवेशनात ती भूमिका मांडणार आहे आणि वेळ आल्या तर उद्यापासून त्याची सुरुवात आम्ही सभागृहात करू। हे होते आपल्यासोबत नाना पटोले। कॅमेरामॅन मनोज तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।